Okay. Exercise 5.4. Question number first. In quadrilateral IJKL, here IJKL, IJ is parallel to KL. हे दोन्ही लाईन्स काय आहेत का? अँगल I 108. आता ते वर काढलं असतं बरं झालं असतं. ठीक आहे काय? हा ॲक्युट आहे पण समजून घ्या 108. अँगल K किती दिलाय तुम्हाला? 53. आणि फाइंड द मेजर ऑफ अँगल J आणि L. तर अशी फिगर काढली तर जास्त कन्व्हिनियंट होईल बरं. तुम्ही ड्रॉ करताना ना अशी फिगर काढा. दोन साइड्स पॅरलल म्हणजे तो ट्रेपेझियम आहे बघा. I J K L. अँगल I किती आहे? तो ऑब्च्युअली वाटला पाहिजे ना 90 पेक्षा मोठा वाटला पाहिजे. ते काय 108 असतो ऍक्च्युअली असं 60-70 च्या आसपास नाही. ते काय मोजून करायचं नाही आपल्याला. 108. K किती आहे? 53. K किती आहे? आणि रिमेनिंग अँगल्स तुम्हाला काय करायचे? फाइंड करायचे. पटकन नक्की करा. फास्ट. बस ते शॉर्ट आहे ते आपल्याला पण लिहा. सोल्युशन लिहायला सुरू करा माझ्याबरोबर. हा. इन quadrilateral IJKL, in quadrilateral IJKL, segment IJ is parallel to segment KL किंवा LK. Given next line, measure angle I equals 108 degree and measure angle K equals 53 degree. Given. तर मला सांगा या दोन लाईन्स पॅरलल असल्यामुळे इंटिरियर अँगल्सची टोटल किती असणार सांगा ते? Therefore, measure angle L plus measure angle I equals 180 degree. Reason interior angles. Reason interior angles. मेजर अँगल L आहे तसे. आता I चं मेजर किती असणार आहे? 108 is equal to 180. minus 108. Final answer measure angle L equals. त्यांचा डिफरन्स किती आला? 72 डिग्री. मग इथे लिहून टाकायचं पेन्सिल. आता असंच तुम्ही कराल तर स्वतः बघा काय करायचं सांगा. बघा इथे बघा मेजर अँगल K प्लस मेजर अँगल J यांची टोटल काय दाखवा 180 आणि त्यात रिप्लेस करा 53 आणि सॉल्व्ह करा. करा बरं तुम्ही आता. सोपं आहे. सेम आहे. पटकन करा. बघा सेकंड क्वेश्चन बघा. इन quadrilateral ABCD BC is parallel to AD. ABCD, let's say BC is parallel to AD. AB congruent DC. AB congruent DC. Angle A 72 degree. Find the measures of angle B and angle D. Angle B चे मेजर पाहिजे आणि angle D चे मेजर पाहिजे. मागच्या वर्गात क्वेश्चन आहे. फक्त मला सांगा हा ट्रेपेझियम कसला आहे सांगा. नाव काय सांगायचं? व्हेरी गुड. लक्ष इकडे पाहिजे तर ताई शिकवताना. हा आयसोसेलेस ट्रेपेझियम आहे. These two sides are congruent and these two sides are याला म्हणतात आयसोसेलेस ट्रेपेझियम. त्याचे बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात.
हे दोघं पण आणि हे दोघं देखील कॉम्बिनेशन सांगितलं ना, उलटा बघा ट्रॅपेझियम असं आठवलं का रेशो? हे बेस अँगल्स आहेत ते कॉम्बिनेट असतातच. आता हे लिहायचं कसं पहिले लक्ष द्या नंतर लिहा. हा लक्ष इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी पहिले ऐकून घ्या म्हणजे मला थांबून ते हे करता स्टार्ट केलं रेकॉर्ड. इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा AD is parallel to BC. लक्ष द्या पहिले. AD is parallel to BC and AB congruent CD. Therefore, quadrilateral ABCD is an isosceles trapezium isosceles trapezium. Therefore, angle A congruent angle D. Reason काय सांगा? बेस अँगल्स. एवढं बेस अँगल. मग आता मला सांगा अँगल A चे मेजर किती दिले तुम्हाला? गिवन. मग मला सांगा therefore अँगल D पण किती असणार सांगा? 72 मिळालं. आता A प्लस B ची टोटल किती असणार सांगा? अँगल A प्लस अँगल B ची टोटल किती असणार? रीजन इंटिरियर अँगल्स. रीजन काय? A चं मेजर 72 आहे, अँगल B माहित नाहीये, इज इक्वल टू 180. 72 ट्रान्सफर करा, अँगल B चं मेजर मिळेल तुम्हाला 180 मायनस 72. म्हणजे थोडक्यात अँगल B किती मिळाला तुम्हाला? 180. व्हेरी गुड. चला. आणि जरी C विचारला असता तर बघा हा जेवढा असेल ना 108 तेवढाच कोण असतं सांगा? C विचारला असता तर. पण हे पण बेस अँगलच आहे. ट्रॅपेझियम उलटा करून बघा ते पण बेस अँगलच आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघायला का पुढचा. इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी लक्ष द्या. इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी BC इज लेस दॅन AD. बघा BC ची लेंथ आहे ना ती AD पेक्षा कमी आहे. म्हणजे AD मोठे आहे BC लहान आहे. डोळ्याला पण दिसते आपल्याला. चला पुढे बघूया. BC is parallel to AD. BC is parallel to AD. म्हणजे दोन साइड्स पॅरलल आहेत आणि इफ PA equals CD बघा BA आणि CD कॉमन आहे. म्हणजे थोडक्यात हा आयसोसेलेस ट्रॅपेझियम आहे. देन प्रूव्ह दॅट अँगल ABC म्हणजे हा अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DCB म्हणजे हा बघा आयसोसेलेस ट्रॅपेझियम आहे. याचं नाव काय सांगा? ABCD. हा अँगल ABC आणि हा अँगल DCB हे दोघं कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करा म्हणून त्यांनी सांगितलं. हे दोघं असतातच ते बेस अँगल्स आहेत पण ते प्रूव्ह करा म्हणले त्यांनी. प्रूव्ह करून दाखवा. अगदी सोपं आहे. लक्ष द्या. त्यातलं कन्स्ट्रक्शन समजलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बघा मला सांगा या दोन लाईन्स कशा आहेत सांगा? या दोन लाईन्स आहेत गिवन मध्ये. कन्स्ट्रक्शन आपण करणार आहे की सी मधून त्या AB ला एक पॅरलल लाईन ड्रॉ करा जी AD ला कुठे इंटरसेक्ट करते? E मध्ये. मग आता विचार करून सांगा या दोन साइड्स पॅरलल आहेत की सांगा? या दोन साइड्स पॅरलल आहेत की सांगा? आता कन्स्ट्रक्शन केल्यामुळे मग हा मधला क्वाड्रिलॅटरल काय असेल सांगा? हा मधला क्वाड्रिलॅटरल व्हेरी गुड पॅरलल. अरे दोन साइड या दोन साइड्स पॅरलल आहेत, या दोन साइड्स पॅरलल आहेत म्हणजे हा काय झाला? मग हा पॅरललोग्राम असेल तर ही साइड याला कॉम्पोनेंट असली पाहिजे कारण अपोजिट साइड कॉम्पोनेंट असतात. गिवन मध्ये ही साइड याला कॉम्पोनेंट आहे. गिवन मध्ये ही साइड याला कॉम्पोनेंट म्हणजे हा छोटा ट्रायंगल आहे तो आयसोसेलेस झाला का? बघा आता बघा ही साइड याला कॉम्पोनेंट पॅरललोग्राम, ही साइड याला कॉम्पोनेंट गिवन. मग हे दोघं कॉम्पोनेंट होणार नाही? होणार का नाही? मग हा अँगल याला कॉम्पोनेंट झाला. ठीक आहे. हा याला कॉम्पोनेंट आहे. आता याचा हा कसला अँगल आहे सांगा? करस्पॉन्डिंग आणि लाईन्स पॅरलल आहेत. याचा हा करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून हा याला कॉम्पोनेंट असणार आणि हा याला कॉम्पोनेंट आहे. आताच सांगितलं म्हणल्यावर थोडक्यात हा अँगल याला कॉम्पोनेंट झाला का? बघा म्हणजे हा याला कॉम्पोनेंट झाला, हा याला कॉम्पोनेंट झाला का? याचा मेजर 60 असेल तर याचं पण किती असेल? 60. मग राहिलेला 180 ना 60 मायनस केल्यावर किती सापडतो वरती? हा पण 180 ना मायनस केल्यावर 120 सापडणार का? वेगळं आहे. हे दोघं मुळात कॉन्ग्रुएंट झाले तर 180 मधनं मायनस केलेला अँगल पण कॉन्ग्रुएंट असेल की नाही? हो की नाही? मग आता हे लिहायचं कसं बघा. पहिले लक्ष द्या, पहिले समजून घ्या नंतर
लक्षात हे दिसतं का बरं? हे दिसतं का नाही ना बर quadrilateral ABCD is trapezium. नुसतं नाही आयसोसेलेस म्हणा ब्रॅकेट मध्ये हा quadrilateral ABCD is isosceles trapezium. तरी दोन साइड्स कॉन्ग्रुएंट दिले ठीक आहे बरं BC is parallel to AD. BC is parallel to AD. त्यानंतर AB is parallel to CE. त्याला रिझन द्यायचं कंस्ट्रक्शन. Therefore, quadrilateral AECB फिगर मध्ये बघा quadrilateral AECB is parallelogram. AECB काय झालं सांगा AECB parallelogramच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. Therefore, AB is congruent to CE. Opposite sides of इक्वेशन मध्ये बघा हा पॅरलोग्राम झाल्यामुळे ही साइड याला काय झाली सांगा कॉन्ग्रुएंट. पण गिवन मध्ये ही साइड याला कॉन्ग्रुएंट आहे. बट AB इज कॉन्ग्रुएंट टू CD. त्याला काय म्हणायचं मग बघा AB CE ला कॉन्ग्रुएंट AB CD ला कॉन्ग्रुएंट. लक्ष इकडेच पाहिजे फक्त. मग CE आणि CD कॉन्ग्रुएंट झाले की नाही? Therefore CE congruent from equations बघा बरं CE आणि CD congruent झाले. हे बघा CE आणि CD congruent. अरे म्हणजे हा ट्रायंगल आयसोसेलेस झाला. Therefore ट्रायंगल कोण सांगा CED is an isosceles triangle. That's a base angles congruent. Therefore angle CDE angle फिगर मध्ये बघा angle CD is congruent to angle कोण CED. congruent to angle CED. इक्वेशन किती 3. आता या लाइन्स पॅरलल असल्यामुळे हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे का बघा. अँगल DAE हा सांगा अँगल DAE कॉन्ग्रुएंट अँगल CED. रिझन काय सांगा त्याला करस्पॉन्डिंग आहे. रिझन काय त्याला इक्वेशन किती बघा CDE त्या CED ला कॉन्ग्रुएंट. हा अँगल पण CDE ला कॉन्ग्रुएंट. दोघांना CED सेम आहे का बघा. म्हणजे याचे सेम असलं पाहिजे की नाही. म्हणजे अँगल CDE is congruent to angle DAE. सॉरी इतना मला इतना से दिसत अल्फाबेट दिसले नाही. DAE नाव आहे सॉरी DAE. हा CD म्हणजे हा अँगल बघा हा आणि हा अँगल काय झाला कॉन्ग्रुएंट. मग याचं मेजर x असेल तर याचं पण मेजर किती असेल. मग लेट फ्रॉम 3 and 4 लेट हा चला लेट सांगा अँगल CDE equals angle BAE equals x. आता तात्पुरतं थोड्या वेळापुरतं मी त्यातला हे बघा इथे या फिगरकडे बघा छोट्या एवढ्याशा फिगरकडे ABCD सांगा ह्याचं मेजर x असेल तर ह्याचं किती आलंय. आता हा अँगल प्लस हा अँगल 180 किती सांगा. हा अँगल प्लस हा अँगल 180 किती सांगा. एंगल ABC हाँ एंगल ABC प्लस एंगल BAD एंगल BAD यांची टोटल किती सांगा. इंटिरियर एंगल्स इक्वेशन किती रे 5. आता तिकडचा एंगल BCD बघ एंगल DCB प्लस एंगल CDA म्हणा ADC काही म्हणा ADC यांची पण टोटल 180. इंटिरियर एंगल्स इक्वेशन किती रे 6. आता 5 आणि 6 च्या RHS सेम आहेत का बघा 180 म्हणजे LHS सेम असले पाहिजे की नाही. म्हणजे एंगल ABC प्लस एंगल BAD
इज इक्वल टू काय असलं पाहिजे अँगल DCB प्लस अँगल ADC फ्रॉम चल ABC as it is अँगल ABC as it is प्लस सांगा बरं BAD चं मेजर किती आहे बघा DCB as it is अँगल DCB as it is सांगा ADC चं मेजर किती आहे बघा ADC चं मेजर बघा किती आहे दोन्ही साइडचे एक्स कॅन्सल झाले काय होतं सांगा अँगल ABC इक्वल्स अँगल DCB बघा बरं काय प्रूव्ह करायचं होतं तुम्हाला काय प्रूव्ह करायचं होतं बघा कळलं का फक्त दोनदा तीनदा सोडवा अवघड नाहीये खूप सोपं आहे एवढं पूर्ण करून घ्या